तर आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया। भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून संपूर्ण देशाला आदर्श असणारं व्यक्तिमत्व भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम। खरं तर यांची जयंती जसं सरांनी सांगितलं 15 तारखेला आहे, पण आपण आजच या जयंतीनिमित्त वाचना प्रेरणा दिनाचं औचित्य साधून आजचा विषय दिसतोय का? काय आहे विषय? काय आहे विषय? मोबाईल की पुस्तक? आपले आदर्श कोण? यासारख्या महत्वाच्या विषयावर माझे विचार, माझं मत मांडण्याची संधी आज आपण सर्वांनी मला इथे दिलेली आहे। यामध्ये या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलं ते आमचे आदरणीय सुनील किणी सर, सौ पूनम किणी मॅडम, श्री जितेंद्र किणी सर, श्री अमोल चौधरी सर, श्री संपत पिसे सर, श्री प्रकाश देसाई सर आणि त्याचप्रमाणे हनुमान नगर निर्मळ यामधील सर्व रहिवासी, इथे उपस्थित असलेला श्रोतृवर्ग सगळ्यांनाच आधी मी आनंदाने आणि आदराने नमस्कार करते। आता या व्याख्यानाची सुरुवात करण्याआधी आपण हनुमान नगर मधील सगळे रहिवासी ज्या पद्धतीने हे कार्य करताय, म्हणजे मग ते प्रजासत्ताक दिनाच्या रूपात असू दे, ते वारीच्या दिंडीच्या रूपात असू दे, ते शिवजयंतीच्या रूपात असू दे, किंवा आज डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांसारख्या महान व्यक्तींच्या स्मरणार्थ केलेले सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रम असू दे, आणि या अशा कार्यक्रमांमध्ये इथे असणाऱ्या सर्व महिला वर्गाचा, सर्व स्त्री वर्गाचा इतका मोठा सहभाग, सगळ्या विद्यार्थी वर्गांचा असणारा हा खरोखरच प्रचंड कौतुकास्पद आहे। आज या ठिकाणी विद्यार्थी मोठ्या संख्येने आलेलेच आहेत, पण त्यांच्याबरोबर त्यांचे पालक सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। त्यामुळे तुमचं कौतुक करण्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे। बरं, माझा आयोजकांना एक प्रश्न आहे, तुम्हाला असं वाटलं होतं का की इकडे ही सतरंजी घालावी लागेल? वाटलं होतं? तर हेच या कार्यक्रमाचं यश आहे, आणि म्हणून या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आपण एकदा पुन्हा जोरात टाळ्या वाजवूया। त्यानंतर या जागेची उपलब्धता ज्यांनी करून दिली ते आमचे किणी सर आणि संपूर्ण किणी कुटुंबीय, त्यानंतर माझ्याशी ज्यांनी संपर्क केला आणि मला अतिशय आदराने इथे बोलवलं ते आमचे पिसे सर, सगळ्यांशीच मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते। आणि आपण आजच्या या व्याख्यानाची सुरुवात करूया। आता मगाशीच माझी ओळख करून देत असताना पिसे सरांनी माझा उल्लेख शिवव्याख्याती असा केलेला आहे। तर अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत। आता या संदर्भात एक घडलेला प्रसंग सांगते। काही दिवसांपूर्वीच फेसबुक वरती मला एक पोस्ट माझ्या वाचनात आली, आणि त्या पोस्ट मध्ये खूप सुंदर असा मेसेज लिहिलेला होता। तर ती पोस्ट काय होती की एका शाळेमध्ये निबंध स्पर्धेचं आयोजन केलं गेलं, आणि त्या स्पर्धेसाठी विषय दिला गेला छत्रपती शिवाजी महाराज। आता हा विषय मिळाल्याबरोबर सगळ्या मुलांनी भरभरून लिहायला सुरुवात केली, पण तिथे एक मुलगा होता, त्याने मात्र एकच ओळ लिहिली आणि त्याला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालं। मग त्याने असं काय बरं लिहिलं असेल? तर त्याने असं लिहिलं होतं की 350 वर्षापूर्वी जर महाराष्ट्राच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला नसता तर आज हा निबंध मराठी भाषेतून लिहिण्यासाठी मी इथे उपलब्धच नसतो। आता अगदी त्याच नियमाप्रमाणे जर 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला नसता तर आज हे व्याख्यान मराठी भाषेतून इथे करण्यासाठी ना मी इथे उपस्थित असते आणि हे व्याख्यान ऐकण्यासाठी आपल्यापैकी कुणीही इथे उपस्थित असतं।
आणि म्हणून ज्यांनी आपला देव देश धर्म टिकवला, ज्यांच्यामुळे आपली मराठी भाषा अबाधित राहिली, अशा हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांना आपण शिवगर्जनेच्या रूपामध्ये मानवंदना देऊया आणि नंतर या कार्यक्रमामध्ये पुढे सरकूया. मी स्वानंदला विनंती करते की कृपया त्याने या ठिकाणी यावं. कॉर्डलेस. आस्ते कदम महाराज गणपती गजपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर गो ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमान योगी श्रीमंत योगी जाणता राजा राजाधिराज महाराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद स्वानंद. खर तर छत्रपती शिवाजी महाराजांचं साधं नाव जरी ऐकलं तरी आपल्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते आणि म्हणूनच या शिवतेजाने आपण या कार्यक्रमाचा शुभारंभ केलेला आहे. आता जसं मी मगाशी म्हटलं की इतक्या महत्वाच्या विषयावर व्याख्यान देण्यासाठी आपण सगळ्यांनी मला प्रेमाने आणि आदराने इथे बोलावलेलं आहे. पण असं जरी असेल तरी आजचा विषय बघता माझ्या समोर जितके विद्यार्थी बसलेले आहेत त्यापैकी कोणत्याही विद्यार्थ्याला टार्गेट करण्याचा, कोणत्याही विद्यार्थ्याला ब्लेम करण्याचा किंवा त्यांच्यावरती कोणत्या तरी प्रकारे बर्डन क्रिएट करण्याचा या व्याख्यानाचा मुळीच हेतू नसणार आहे. तर अशा अनेक गोष्टी ज्या आपल्याला माहिती नाहीयेत त्या माहिती करून देणारा असा हा संवाद असेल आणि विद्यार्थ्यांबरोबरच हा पालकांबरोबरचा सुद्धा संवाद असेल. मुळात मला या व्याख्यानाची सुरुवातच आमच्या पालकांशी संवाद साधून करायची आहे. तर त्याचं झालं असं की जेव्हा मला हा विषय मिळाला तेव्हा या विषयाच्या अनुषंगाने अभ्यास करत असताना ज्या वेळेला मी सोशल मीडियाचा वापर करत होते त्यावेळेला डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची मुलाखत मला वाचायला मिळाली. आणि खरं तर ती मुलाखत घेतली होती शाळेत जाणाऱ्या लहान लहान मुलांनी. आणि 7वीत शिकणारा एक मुलगा, त्या मुलाने कलाम सरांना एक प्रश्न विचारला. तो प्रश्न असा होता की व्हॉट आर द मेजर स्ट्रेंथ ऑफ अवर कंट्री. याचा अर्थ काय की आपल्या भारत देशाची सगळ्यात मोठी ताकद कोणती आहे, सगळ्यात मोठं सामर्थ्य कोणतं आहे. कलाम सरांना हा प्रश्न प्रचंड आवडला. त्यांनी त्या प्रश्न विचारणाऱ्या मुलाचं फार कौतुक केलं आणि त्यावर अब्दुल कलाम सर जे उत्तर देतात ना ते ऐकण्यासारखं आहे. बघा प्रश्न काय होता, व्हॉट आर द मेजर स्ट्रेंथ ऑफ अवर कंट्री. यावर कलाम सर उत्तर देत आहेत यू गाईज. काय उत्तर देत आहेत, यू गाईज. म्हणजे भारताचं सगळ्यात मोठं सामर्थ्य आणि सगळ्यात मोठी ताकद जर काही असेल तर आपली शाळेत जाणारी मुलं आहेत, आजचे विद्यार्थी आहेत. आणि मग आपल्या घरात वाढणारी मुलं जर आपल्या देशाची ताकद आहेत तर आपल्याला त्यांना योग्य दिशा देता आली पाहिजे, योग्य डिरेक्शन देता आलं पाहिजे आणि त्यांच्या समोर एक योग्य आदर्श निर्माण करता आला पाहिजे. आणि हे काम कोणा एकट्याचं नाहीये, तर आई वडील म्हणून पालकांचं आहे, शिक्षक म्हणून आमच्या नीलम पिसे मॅडम सारख्या गुरुजनांचं आहे आणि एक व्याख्याती म्हणून सामाजिक स्तरावर माझ्यासारख्या व्यक्तीचं आहे. आणि म्हणूनच ह्या मुलांना जर घडवायचं असेल, त्यांच्या समोर आदर्श निर्माण करायचा असेल तर तो कसा निर्माण करायचा. एक प्रसंग सांगते. एक छोटा मुलगा, लाईट गेली, माझा आवाज येतोय मागे, नाही हरकत नाही चालेल. तर एक छोटा मुलगा, त्याचं वय साधारण 6 ते 7 वर्ष, म्हणजे आपण समजू शकतो की 1ली 2रीतला तो मुलगा असेल. त्याचं नाव नारायण. नाव काय आहे, नारायण. आता या नारायणाला लहानपणापासून प्रभू श्री रामचंद्रांचं प्रचंड वेड होतं.
आणि प्रभू श्री रामचंद्रांचा सगळ्यात मोठा भक्त कोणता? तुमच्या या नगराचं नाव काय आहे? हनुमान. तर या नारायणाला असं वाटायचं की मी म्हणजे हनुमान. तो काय करायचा? तो रोज रामायणातला एक प्रसंग वाचायचा आणि त्याचे जे मित्र होते त्यांच्या बरोबर जाऊन तो प्रसंग खेळायचा. आता एक दिवस या नारायणाने काय केलं? लंका दहनाचा प्रसंग वाचला. आता या प्रसंगात त्याने वाचलं होतं की हनुमान तिकडे लंकेत गेला, मग त्याच्या शेपटीला आग लावली आणि आग लावल्याबरोबर हनुमान प्रत्येक घरावर उडी मारून ते घर जाळू लागला. हा प्रसंग वाचून तो त्याच्या मित्रांबरोबर खेळायला आला. आता हा स्वतःला हनुमान समजत होता आणि त्याचे जे मित्र होते ती त्याची वानरसेना. आता या सगळ्या मुलांनी काय केलं? आजूबाजूला ज्या कपड्याच्या चिंध्या होत्या त्या जमा केल्या, त्याच्यापासून एक मोठीच्या मोठी दोरी बनवली. दोरी कशासाठी बनवली? शेपटी, बरोबर. आता या नारायणाने काय केलं? ती शेपटी घेतली आणि आपल्या कमरेला मागे बांधली. पुढे याने काय वाचलं होतं? हनुमानाच्या शेपटीला आग लावतात. या मित्रांनी काय केलं? कुठून तरी रॉकेल आणलं, त्या कपड्याच्या दोरीवर ओतलं आणि त्याला आग लावून दिली. आता इतक्यावरच ही मुलं थांबली नाहीत. पुढे त्यांनी वाचलं होतं की हनुमंताच्या शेपटीला जेव्हा आग लागते तेव्हा हनुमंत काय करतो? सगळ्या घरांवर उड्या मारत सुटतो. हा छोटा नारायण प्रत्येकाच्या घरात जाऊन सगळं जे मिळेल ते जाळू लागला. कोणाच्या गवताच्या गंजा जाळल्या, कोणाचे कपडे जाळले, कोणाची पुस्तकं जाळली. आता हे सगळे त्या गावातली लोक होती ती खूप कंटाळली, खूप त्रासून गेली आणि सगळे मिळून ह्याच्या आईकडे गेली. यांच्या आईचं नाव होतं राणूबाई. काय होतं? आता या सगळ्यांनी तक्रार केली. कोणाकडे तक्रार केली? आईकडे तक्रार केली. आता आईने त्या गावकऱ्यांची माफी मागितली आणि त्या गावकऱ्यांना आपापल्या घरी पाठवून दिलं. आणि हा सगळा प्रसंग झाल्यानंतर त्या छोट्या नारायणाला जवळ घेतलं, प्रेमाने जवळ घेतलं आणि त्याला सांगितलं. त्याला काय सांगितलं असेल त्याच्या आईने? की तुला जर घरच जाळायची असतील तर आपल्या लोकांची घरं जाळायची नाहीत. जर तू हनुमंताचा आदर्श घेऊन जगतोयस तर हनुमंताने कधीच आपल्या लोकांची घरं जाळली नव्हती, तर तो लंकेत गेला आणि तिथे जाऊन शत्रूची घरं जाळली. असा आदर्श, हनुमंताचा आदर्श आपल्या मुलासमोर उभी करणारी ही राणूबाई आणि हनुमंताचा आदर्श पुढे घेऊन जे व्यक्तिमत्व पुढे नावारूपाला आलं ते कोण माहितीये का? समर्थ रामदास स्वामी. यातून मला सांगायचं इतकंच आहे की आपल्या मुलांसमोर आपण आदर्श उभे करायला हवेत. आणि आजच्या काळात जर आमच्या मुलांसमोर आम्हाला कोणाचा आदर्श उभा करायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव घेता येणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माहिती आहेत ना सगळ्यांना? त्यांचं ना एक सुंदर वाक्य आहे, नीट लक्ष देऊन ऐका. हा आंबेडकर काय म्हणतात? चालू झाला का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खूप सुंदर वाक्य आहे, मुद्दाम नीट लक्ष देऊन ऐका. ते म्हणतात की आमच्या भारतात लोकांच्या अंगात देव आणि देवी येतात. ते काय म्हणतात? आमच्या भारतात लोकांच्या अंगात देव किंवा देवी येतात, पण ज्या दिवसापासून आमच्या देशात लोकांच्या अंगात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज येतील ना, त्या दिवसापासून भारताच्या प्रगतीची सुरुवात झालेली असेल. कोण करतंय हे स्टेटमेंट? कोण करतंय? कोणी ऐरा गैरा करत नाहीये, तर भारतरत्न ही पदवी संपादन केलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतायत. काय काळ होता हो त्या आंबेडकरांच्या वेळेचा? घरात जेवायलाही 2 वेळचं पुरेसं अन्न नसायचं, पण पोटाची भूक मारून शिक्षणाची भूक भागवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. घरात दिवे नव्हते म्हणून रस्त्यावर रात्रभर बसून अभ्यास करणारे बाबासाहेब आंबेडकर. लायब्ररीमध्ये जेव्हा जायचे तेव्हा एक पुस्तक हाताला लागलं की ते परत कधी मिळेल सांगता येत नव्हतं. बरं बाहेर गेले तर पुस्तक विकत घ्यायची त्यांची ऐपत नव्हती, म्हणून हातात आलेलं पुस्तक तोंडपाठ करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श देतायत. का? कारण आधी त्यांनी तो स्वतः स्वीकारलाय. बघा, आपण ग्रॅज्युएट होतो, बरोबर? किती मुलं आहेत इथे जी ग्रॅज्युएट झालेली आहेत? पटापट हात वर करा, किंवा पालक जे कोणी असतील. ओके, बघा, हा
आपण ग्रॅज्युएट होतो आणि तेव्हा आपल्याला मिळते, बरोबर? मग ती BA असू शकते, BCom असू शकते, BSc असू शकते. अशा किती डिग्रीज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे होत्या? कोणाला काही कल्पना, अंदाज? अशा 32 डिग्रीज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे होत्या. बघा, एक डिग्री मिळवण्यासाठी आपल्याला इतक्या बोर्ड एक्झाम्स द्याव्या लागतात. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा इतका अभ्यास केला असेल तेव्हा त्यांना किती स्ट्रेस यायला हवा होता? आज आमच्या मुलांना आम्ही एकाच दिवशी 4 विषयांचा अभ्यास करायला सांगितला तर त्यांना स्ट्रेस येतो, त्यांच्यावर बर्डन येतं, त्यांना लोड आल्यासारखा वाटतो. आणि त्याचा पळ की आजचे जे डॉक्टर्स आहेत, आजची शाळकरी मुलं ही डिप्रेशन मध्ये जात असल्याचा दावा करतायत. आणि ते खोटं नाहीये बरं का, ते अजिबातच खोटं नाहीये. म्हणजे आजच्या काळात फक्त पालकांनाच टेन्शन आहे असं काहीही नाहीये, तर आपल्या मुलांना सुद्धा 17 गोष्टी बघाव्या लागतायत. म्हणजे एकीकडून शाळेचा अभ्यास, मग क्लासचा अभ्यास, मग होमवर्क दिलेला असतो, त्याच्यानंतर एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी असतात, मग वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स असतात, शाळेतून दिलेले प्रोजेक्ट्स असतात. आणि हे कमी की काय म्हणून शिक्षकांच्या आणि पालकांच्या त्यांच्याकडून असणाऱ्या अपेक्षा, या सगळ्याच्या ओझ्याखाली आजचा विद्यार्थी दबला जातोय. मुलं इतकी छान मान हलवतायत ना, सगळ्यांना पटलेलं आहे. बघा, मग अशा प्रसंगी जर आपला आदर्श छत्रपती शिवाजी महाराज असतील तर महाराजांच्या आयुष्यात असा जेव्हा एखादा प्रसंग येतो तेव्हा महाराज त्याला धैर्याने कसं तोंड देतात ते आता आपण बघूया. पुरंदरचा तह सगळ्यांना माहितीये ना? ओके, आता बघा परिस्थिती काय आहे. महाराज पन्हाळगडावर अडकलेले आहेत, बरोबर? पन्हाळगडाला वेढा कोणी दिला होता? करेक्ट, सिद्धी जोहर. मुलांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत, मला मुलांकडून उत्तरं येत आहेत. सिद्धी जोहरने वेढा दिला होता आणि त्याच वेळेला आऊसाहेबांना बहिर्जी नाईकांकडून एक खबर मिळतेय की औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान 70,000ची फौज घेऊन स्वराज्यावर चालत येतोय. बघा, थोडी कल्पना करा, आऊसाहेबांना किती स्ट्रेस आला असेल. स्वतःचा मुलगा पन्हाळगडावर अडकलाय, तो कधी सुटून येईल सांगता येत नाहीये, आणि 70,000ची फौज घेऊन शाहिस्ते खान चालून येतोय. आता कशी बशी महाराज त्या पन्हाळगडाच्या वेढ्यातून स्वतःची सुटका करून घेतायत. पुढे ते विशाळगडाकडे जात आहेत. त्यानंतर लाल महालात घुसून शाहिस्ते खानाची बोटं कापतायत. तो पराक्रम करून झाला की जाऊन सुरत लुटतायत. आता बघा, औरंगजेब स्वतःच्या नावासमोर लावतो आलमगीर, बरोबर? आलमगीर या शब्दाचा अर्थ काय? तर आलम म्हणजे विश्व आणि गीर म्हणजे गिरफ्त. संपूर्ण विश्वाला जो गिरफ्त करायला निघालाय असा तो आलमगीर. आणि अशा आलमगीराच्या मामाची बोट महाराज लाल महालात घुसून कापताय. त्यावेळीची औरंगजेबाची म्हणजे मोगलांची सगळ्यात मोठी बाजारपेठ सुरत महाराज लुटतायत. औरंगजेबाच्या अक्षरशः कानफडत मारल्यासारखी हालत झाली होती. त्यामुळे औरंगजेब प्रचंड चिडला होता आणि त्याने मिर्झा राजे जयसिंगाला लाखोंची फौज देऊन स्वराज्यावर पाठवलं आणि जाताना सांगितलं, औरंगजेबाचा कायमचा बंदोबस्त करा. आता मिर्झा राजे स्वराज्यावर चालून आले. आल्याबरोबर त्यांनी वज्रगड घेतला, पुरंदरला वेढा घातला. मुरारबाजीने पराक्रमाची पराकाष्ठा केली, पण मुरारबाजी धारातीर्थी पडले. आणि मग महाराजांच्या एक गोष्ट लक्षात आली की हे युद्ध जर असंच सुरू राहिलं म्हणजे इथून मिर्झा राजे जयसिंगाचं सैन्य, इथून स्वराज्याचे मावळे दोघेही लढत राहिले तर मरतय कोण? दोन्हीकडे हिंदूच मरतायत. आणि हे शहाणपण महाराजांकडे होतं. त्यामुळे महाराजांनी तात्काळ हे युद्ध थांबवलंय आणि महाराज मिर्झा राजेंना भेटायला त्याच्या महाली गेले. तिथे आता तह करण्याचं नक्की झालं. इथपर्यंतचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण तो शाळेमध्ये वाचलेला आहे. आता थोडीशी कल्पना करायची. मिर्झा राजे जयसिंग आणि महाराज समोरासमोर बसलेत, बरोबर? आता मिर्झा राजेंना महाराज 23 किल्ले देणार आहेत. या क्षणी महाराजांच्या मनात काय विचार सुरू असेल? त्या क्षणी महाराज 15 ते 16 वर्ष मागे फिरून बघतायत तेव्हा त्यांना काय आठवतंय मला सांगा. कोंढाणा कोणी घेतला? स्वानंद उत्तर देणार नाही, बाकीचे देणार आहेत. कोंढाणा कोणी घेतला? तानाजी मालुसरे. जोरात आवाज येऊ दे, चुकलं तरी चालेल.
त्यानंतर घोडखिंडीमध्ये शत्रूला कोणी रोखून धरलं? बाजीप्रभू देशपांडे. आणि रायाजी बांधल 300 बांधल. रायाजी बांधल आणि 300 मावळे. तरी सगळ्या मुलांसाठी टाळ्या वाजवू दे, कारण बाजीप्रभू देशपांडे उत्तर बरोबर आहे. बघा, यावरून आपल्याला काय कळतं की एक एक किल्ला घेत असताना बाजीप्रभूंसारखे कितीतरी मावळे तिथे धारातीर्थी पडलेत. तानाजी मालुसरेंसारख्या कितीतरी मावळ्यांनी स्वतःचे प्राण दिलेले आहेत. त्या गडांवरून या मावळ्यांचं रक्त वाहिलेलं आहे. कितीतरी माता माऊलींनी स्वतःची मुलं या स्वराज्य कार्यासाठी खर्ची घातलेली आहेत. आणि अशा पद्धतीने मिळवलेला एक एक किल्ला, असे 23 किल्ले बसल्या क्षणी मिर्झा राजेला तहात द्यायचे, ही गोष्ट खरोखरच आपल्याला साधी आणि सोपी वाटते. इथपर्यंतचा इतिहास कदाचित तुम्हाला माहिती असेल, पण मुद्दाम आकडा सांगते की ज्या वेळेला महाराजांनी हा तह केला, तहात 23 किल्ले दिले, 4 लक्ष होणांचा प्रदेश दिला. आणि त्यावेळेला स्वराज्यात उरलेल्या किल्ल्यांची संख्या होती 19. किती होती? म्हणजे 19 किल्ले आपल्याकडे उरले होते तहात देऊन. त्यानंतर तब्बल 9 वर्षांनी महाराजांचा राज्याभिषेक होतोय आणि राज्याभिषेकाच्या दिवशी स्वराज्यात असणाऱ्या किल्ल्यांची संख्या आहे 324. किती आहे? कोणतंही अपयश अंतिम नसतं, हे आपल्याला या शिवकालीन प्रसंगातून शिकायला मिळतं. आणि महाराजांचाच आदर्श घेतलेले आपले भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या आयुष्यातला एक प्रसंग मुद्दाम सांगते. आता आमच्या जयदादाने जसं सांगितलं की खूप स्ट्रगल करून, म्हणजे त्यांची परिस्थिती इतकी हलाखीची होती, पण त्या परिस्थितीशी 2 हात करून डॉक्टर कलाम हे खूप शिकले, खूप ज्ञान मिळवले. ते दारोदारी जाऊन, लोकांच्या घरी जाऊन वर्तमानपत्र टाकायचे. अशा पद्धतीत त्यांनी शिक्षण घेतलंय. का माहितीये? कारण लहानपणापासून त्यांचं स्वप्न होतं पायलट बनायचं. काय होतं? पण त्यांच्या वडिलांना असं वाटायचं की आपल्या मुलाने कलेक्टर व्हावं, पण ह्यांना मात्र पायलटच बनायचं होतं. त्यामुळे पुढे जाऊन त्यांनी एरोनॉटिकल इंजिनिअरिंग ही पदवी प्राप्त करून घेतली. झालं त्यांचं ज्याप्रमाणे स्वप्न होतं, इंडियन एअरफोर्स मध्ये पायलट या पदासाठी वेकेन्सी ओपन झाली, म्हणजे भरती ओपन झाली. आणि त्या पदासाठी APJ अब्दुल कलाम यांनी अर्ज केला होता. अर्ज केला, ते तिथे मुलाखतीला सुद्धा गेले, पण काय झालं असेल? त्यांना अपयश आलं. त्यांना इंटरव्ह्यू मध्ये रिजेक्ट केलं गेलं. बघा, हा बालपणापासूनचं स्वप्न, आणि जे स्वप्न पूर्ण व्हावं त्यासाठी त्यांनी आयुष्यभर इतकी मेहनत केली, आणि एका दिवसात ते रिजेक्ट होत आहेत. किती मोठं डिप्रेशन आलं पाहिजे होतं अब्दुल कलाम यांना, आणि ते आलं. ते डिप्रेशन आलं, इतकं डिप्रेशन आलं की ते आत्महत्येचा सुद्धा विचार करू लागले. हे फॅक्ट आहे बरं का, हे फॅक्ट आहे, त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. पण याच काळात शिवचरित्र त्यांच्या हाती लागतंय, महाराजांचा इतिहास ते वाचतायत, आणि पुढे त्यांच्यात इतका सकारात्मक बदल होतोय. पुढे ते डिप्रेशन मधून बाहेर येत आहेत. काही दिवस, काही महिने स्वतःला स्टेबल करण्यात निघून जात आहेत. आणि त्यानंतर डॉक्टर विक्रम साराभाई यांच्याकडून DRDO साठी एरोनॉटिकल इंजिनियर या पदासाठी पुन्हा भरती निघतीये. बघा, भरती आहे एका पदाची. किती पदाची? एका पदाची. पण त्यासाठी 8 कॅन्डिडेट्स तिथे इंटरव्ह्यू द्यायला गेलेले होते. त्यामध्ये डॉक्टर कलाम सुद्धा होते. पण त्या 8 जणांपैकी डॉक्टर कलाम यांचा इंटरव्ह्यू विक्रम साराभाईंना आवडतो. फक्त इंटरव्ह्यूच नाही आवडत, तर त्यांची पूर्ण पर्सनॅलिटी, त्यांचं व्यक्तिमत्व आवडतं. त्यानंतर ऍज अ एरोनॉटिकल इंजिनियर या पदावर त्यांची नेमणूक होते, आणि पुढे भारताला मिसाईल मॅन मिळतोय. कशामुळे झालं? कशामुळे झालं? महाराजांचा इतिहास वाचला. त्यामुळे महाराजांचा आज या वाचना प्रेरणा दिनाच्या निमित्ताने तुम्हाला जर वाचनाची सुरुवात करायचीच असेल तर ती इतिहासाने करा, नव्हे ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाने करा. त्याचं कारण काय आहे? जो इतिहास वाचतो तोच इतिहास घडवत असतो. आपण एक छोटासा खेळ खेळायचा का? चालेल? सगळ्यांनी छान ताट बसा. तुम्ही पण, सगळे विद्यार्थी पालक सगळ्यांनी खेळायचंय. हा,
आणि मी पण खेळणार आणि प्रामाणिकपणे नंतर उत्तर द्यायचं. सगळ्यांनी आपल्या मनातल्या मनात मी जे प्रश्न विचारेन त्यांची उत्तरं द्यायची. मोठ्याने बोलायची काहीही आवश्यकता नाहीये. आपलं नाव काय? उत्तर दिलं. आपल्या वडिलांचं नाव काय? दिलं उत्तर. आपल्या आजोबांचं नाव काय? उत्तर दिलं. दिलं का? त्यांच्या वडिलांचं नाव काय? उत्तर दिलं. व्हेरी गुड. त्यांच्या वडिलांचं नाव काय? आता प्रामाणिकपणे हात वर करा ज्यांनी हे उत्तर दिलेलं नाही. मी पण नाही दिलं, मलाही नाही माहित. बरं, मला प्रामाणिकपणा प्रचंड आवडला हनुमान नगरच्या मंडळींचा. जोरात टाळ्या. बघा हा, आता आपण हा छोटासा खेळ खेळत असताना ज्यांचं स्मरण केलं ते कोण आहेत? आपल्याच घरात जन्माला आलेले आहेत, आपलेच वाडवडील आहेत, आपलेच पूर्वज आहेत, बरोबर? पण तरी सुद्धा त्यांची नावं आपल्याला माहिती आहेत का हो? छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या घरात जन्माला आले, तुमच्या कुटुंबात, या निर्मळ गावात. पण तरी सुद्धा आज 350 वर्षानंतर फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात, प्रत्येक देशात, प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात, प्रत्येक घरात आणि घरातल्या लहान मुलापासून ते म्हातारा माणसापर्यंत सगळ्यांना माहित असलेलं एकमेव नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून महाराजांचा आदर्श आम्ही घ्यायचा आहे. आणि जेव्हा आपण इतिहास वाचत असतो ना तेव्हा आपण आपला भविष्य काळ बदलत असतो. कसा? एका प्रसंगावरून सांगते. पुन्हा एकदा शिवकालीन प्रसंग. अफजल खानाची स्वारी सगळ्यांना माहिती आहे का? बघा, अफजल खान जेव्हा स्वराज्यावर चालून आला त्यावेळेला त्याचा वकील कृष्णाजी भास्कर, तो हिंदू होता बरं का, कृष्णाजी भास्कर. या कृष्णाजी भास्करच्या हातात या अफजल खानाने एक खलिता म्हणजे पत्र, खलिता दिला आणि महाराजांना तो जाऊन द्यायला सांगितला. महाराजांनी काय करावं? जसा कृष्णाजी भास्कर आला त्याला घेऊन महाराज देवीच्या देवळात गेले आणि देवीच्या देवळात त्याला उभं केलं आणि आता महाराज विचारतायत, सांग अफजल खानाचा मनसुबा काय आहे? आता मंदिरात उभं राहिल्यामुळे त्याला धड खरंही बोलता येईना आणि धड खोटंही बोलता येईना, त्याची पंचायत झाली. तो महाराजांना काय म्हणतोय की महाराज, ही महाभारतातल्या काका पुतण्याची भेट आहे, यावरून तुम्ही समजा. आणि महाराजांना समजलं. जे समजायचं होतं ते महाराजांना समजलं. आता मला सांगा, आपल्यापैकी महाभारत कोणी कोणी वाचलंय? कोणी कोणी? पालक पण हात वर करू शकतात. वाचलंय. बरं, महाभारत टीव्हीवर कोणी कोणी पाहिलंय? सगळ्यांनी पाहिलंय ना? बरं, भारतातला प्रसंग, कुरुक्षेत्रावरचं युद्ध संपलेलं आहे, सगळे कौरव मारले गेलेले आहेत आणि कौरवांचे वडील कोण? धृतराष्ट्र, जो डोळ्याने आंधळा होता, सगळ्यांना माहितीये. आता त्याच्या सगळ्या मुलांना मारून टाकलंय म्हटल्यावर द्वेषाने दूषित झालेला हा धृतराष्ट्र ह्याने काय केलं? भीमाला एक निरोप पाठवला. निरोप काय पाठवला? की माझी सगळी मुलं या युद्धात आता मारली गेलेली आहेत, मला स्वतःचं असं कोणीही आता उरलेलं नाहीये, त्यामुळे तुम्हीच माझी मुलं आहात, मला भेटायला या. असा खोट्या खोट्या प्रेमाचा निरोप धृतराष्ट्र भीमाला पाठवतोय. आणि भीम बिचारा साधा भोळा, त्याला ते खरंच वाटलं आणि भीम लगेचच आपल्या काकांकडे म्हणजे धृतराष्ट्राकडे जायला निघाला. जसा भीम जायला निघाला, भगवंत म्हणजेच भगवान श्रीकृष्ण त्याच्या समोर येऊन उभे राहिले आणि भगवंत विचारतायत, कुठे निघालात? भीम म्हणतो, काकांना भेटायला. भगवंत म्हणतात, तुमच्या काकांचं प्रेम किती ओतू जातंय हे जर तुम्हाला पाहायचं असेल ना तर मी सांगतो तसं करा. झालं. भगवंत आणि भीम दोघे एकत्र त्या धृतराष्ट्राच्या महालात जायला निघाले आणि त्या महालाच्या दरवाजाजवळ येऊन थांबले. आता दरवाजात आल्यानंतर भीमाने आतमध्ये जे दृश्य पाहिलं ना, अक्षरशः भीमाच्या अंगावर शहारा आलाय. काय दृश्य पाहिलं असेल भीमाने? तर धृतराष्ट्राच्या महालामध्ये भीमाचाच, पण भीमापेक्षा
7 पटीने बलशाली असा लोखंडाचा पुतळा ठेवलेला होता. कशासाठी ठेवला होता माहितीये कोणाला? हा, कशासाठी ठेवला होता तर जो दुर्योधन होता तो जेव्हा गदा युद्धाचा सराव करायचा म्हणजे प्रॅक्टिस करायचा त्यावेळेला तो या पुतळ्याबरोबर करायचा, भीमाच्या पुतळ्याबरोबर. का? कारण भीमाला बघून त्याला चेव चढायचा, त्याला राग यायचा आणि म्हणून तो पुतळा त्या ठिकाणी ठेवलेला होता. आता भीमाने सगळं आतलं दृश्य बघितलं आणि भगवंताने सांगितल्याप्रमाणे भीमाने एक पाऊल त्या महालाच्या आत टाकलं. धृतराष्ट्र समोर बसलेला होता. भीमाने त्याला हाक मारली आणि द्वेषाने दूषित झालेल्या धृतराष्ट्राच्या कानात भीमाचा जसा आवाज पडला, धृतराष्ट्र ताडकन आपल्या सिंहासनावरून उठला आणि एक एक पायरी खाली उतरू लागला. भीमाच्या एक एक पाऊल जवळ यायला लागला. समोरून धृतराष्ट्र येतोय, इथून भीम चाललाय आणि दोघेही एकमेकांच्या आता समोर आलेले आहेत. आणि अशी एक वेळ आली की आता धृतराष्ट्र भीमाला गच्च मिठी मारणार. इतक्यात भगवंताने भीमाला बाजूला केलं आणि तो 7 पटीने बलशाली असणारा लोखंडाचा पुतळा धृतराष्ट्राच्या समोर ठेवला. द्वेषाने दूषित झालेल्या धृतराष्ट्राला हातात काय आलं कळलं नाही. त्याने इतकी घट्ट मिठी त्या पुतळ्याला मारली की क्षणार्धात त्या लोखंडी पुतळ्याचे 10 तुकडे होऊन बाजूला पडले होते. आणि त्यानंतर भगवंत भीमाला म्हणतायत, जे काम 100 कौरव तिथे रणांगणात करू शकले नव्हते ना, ते काम हा म्हातारा या महालात एकटा करणार होता. बघा, सांगायचं तात्पर्य काय आहे की ज्या वेळेला कृष्णाजी भास्करने महाराजांना सांगितलं की ही महाभारतातल्या काका पुतण्याची भेट आहे, यावरून तुम्ही समजा. आणि महाराजांना हे समजलं का? कारण त्यांनी महाभारत वाचलं होतं. आणि म्हणून आज महाराजांकडून जर आम्हाला कोणता आदर्श घ्यायचा आहे तर तो वाचनाचा घ्यावा लागेल. बघा, मगाशीच जसं स्टेटमेंट केलं की जो इतिहास वाचतो तोच इतिहास घडवत असतो. आणि इतिहास वाचून किंवा पुस्तक वाचून आपल्या आयुष्यात काय क्रांती होऊ शकते त्याचं आणखी एक उदाहरण मी मुद्दामच देईन. बरं, ही सगळी जी मी उदाहरणं देते त्यातली बऱ्यापैकी जी उदाहरणं आहेत ती खरी उदाहरणं आहेत बरं का. तर एक मुलगा होता आणि जेमतेम 10वी शिकलेला मराठी मीडियम मधून. मराठी मीडियमचे किती मुलं आहेत? किती आहेत? सगळी आहेत ना? बऱ्यापैकी मराठी मीडियमची मुलं आहेत. बघा, हा का विचारलं कारण हा मुलगा सुद्धा मराठी मीडियम मधून शिकलेला होता 10वी, त्यामुळे त्याला लिहिता वाचता फक्त येत होतं आणि तुरंत निघाला. आता मला सांगा, ज्याला इंग्लिश येत नाहीये, जो 10वी शिकलाय, त्याला कोणी नोकरी देईल का हो? देईल? कोणी नाही देणार. त्याला नोकरी शोधता शोधता एका मंदिरामध्ये घंटा वाजवण्याची नोकरी मिळाली. आता नोकरीच अशी मिळाली आहे की मंदिरात घंटा वाजवायची आहे. मंदिर म्हटलं की तिथे वातावरण कसं शांत असतं आणि घंटा जी वाजवायची आहे देवासमोरची ती काही 2-2 मिनिटाला जाऊन नाही वाजवायची आहे. त्या मंदिराचे जे ट्रस्टीज होते त्यांनी त्याला एक स्केड्यूल बनवून दिलेलं होतं आणि मग अकॉर्डिंगली त्या स्केड्यूल वाईज त्याला ती घंटा वाजवायची होती. त्यामुळे त्याच्याकडे नोकरी करता करता भरपूर पुरेसा वेळ होता. आणि याच काळात त्याच्या हातात एक पुस्तक लागलं. त्या पुस्तकाचं नाव होतं मी उद्योजक होणारच. काय होतं पुस्तकाचं नाव? काय होतं पुस्तकाचं नाव? आवाज पाहिजे मला. माझा एकटेचा आवाज मोठा आहे की तुमच्या सगळ्यांचा आवाज मोठा आहे? काय होतं पुस्तकाचं नाव? बघा, हे पुस्तक कोणी लिहिलंय तर हॉटेल इंडस्ट्री मधला बादशहा असं ज्यांना म्हणतात ते विठ्ठल कामत यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. आता हे पुस्तक त्याने वाचून काढलं, महिने नोकरीत गेले आणि अचानक तो ज्या मंदिरात नोकरी करत होता त्या मंदिराची कीर्ती वाढू लागली. म्हणजे ते मंदिर फेमस व्हायला लागलं आणि फेमस होतंय म्हटल्यावर देशाच्या कानाकोपऱ्यातून सगळी लोक ते मंदिर बघण्यासाठी म्हणून तिकडे जायला लागली. आता त्या मंदिरात इतकी गर्दी होते म्हटल्यावर मीडियावाल्यांनी तिकडे धाव घेतली. छोटे मोठे युट्यूबर्स तिकडे जायला लागले आणि ते मंदिर आता टीव्हीवर सुद्धा दिसायला लागलं.
आता ते मंदिर इतकं फेमस होत आहे म्हटल्यावर आपल्या देशाच्या बाहेरची लोक म्हणजे फॉरेनर्स असतील, आउट ऑफ इंडियाची लोक, ती सुद्धा इथे हे मंदिर पाहण्यासाठी गर्दी करायला लागली. आणि आता या मंदिराचा स्टेटस इतका वाढतोय म्हटल्यावर या मंदिराचे जे ट्रस्टी होते ना, त्यांनी एक नियम काढला. तो नियम काय होता की आता मंदिरात फॉरेनर्स येत असल्यामुळे आपल्या मंदिराचा स्टेटस वाढलेला आहे, त्यामुळे मंदिरात नोकरी करणाऱ्या प्रत्येकाला इंग्रजी भाषा आलीच पाहिजे. ज्याला इंग्रजी येत नाही त्याला नोकरीवरून काढून टाकलं जाईल. आता हा मुलगा धावत धावत त्या ट्रस्टीज कडे गेला आणि त्यांना म्हणाला, एकतर मला इंग्रजी येत नाही, त्यात मी 10वी शिकलेलो आहे, कुठे नोकरी मिळत नव्हती म्हणून मी इथे नोकरी करायला आलोय. त्यात माझं काम काय आहे? काम काय आहे? घंटा वाजवायचं. मग मला घंटा थोडीच इंग्रजीमध्ये वाजवायची आहे, तिथे काही लँग्वेजचा संबंधच नाहीये. पण ते पदाधिकारी त्याला म्हणतात, रूल म्हणजे रूल, तो सगळ्यांना सारखाच. झालं, या बिचाऱ्याची नोकरी सुटली. तो घरी गेला, उदास मनाने विचार करत बसला आणि इतक्यात त्याची नजर त्या पुस्तकाकडे गेली. पुस्तकाचं नाव काय होतं? येस, ते पुस्तक त्याने पुन्हा एकदा वाचायला काढलं आणि वाचता 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 त्याला कल्पना सुचली. त्याने विचार केला, आज देश विदेशातून सगळी लोक हे मंदिर बघायला इथे येत आहेत, पण कोणाला जर चहा प्यावासा वाटला तर इथे एकही चहाची टपरी नाहीये. झालं, काही दिवसातच त्याने तिथे चहाची टपरी टाकली. आता येणारा जाणारा प्रत्येक माणूस त्या टपरीवर चहा प्यायला येऊ लागला. आता काही दिवसातच हा जो माणूस होता तो खूप श्रीमंत झाला आणि 2 ते 3 वर्षात त्याने तिथे एक छोटीशी खानावळ सुरू केली. आता खानावळ म्हटली की चहा पिणाराही तिकडेच येतोय, नाश्ता करायला पण तिकडेच येतोय आणि जेवायला पण तिकडेच येतोय. झालं, 5-6 वर्ष गेली, हा आणखीन श्रीमंत झाला आणि असं करत करत एक दिवस त्या मुलाने म्हणजेच त्या 10वी शिकलेल्या माणसाने 5 स्टार हॉटेल तिकडे सुरू केलं. आता हॉटेल सुरू केलंय म्हटल्यावर जे देश विदेशातून लोक येत होती त्यांची तिकडे राहण्याची खाण्याची उत्तम सोय झाली. आता असंच एक दिवस 8-10 लोकांचा ग्रुप जो बाहेरच्या देशातून आपल्याकडे आलेला होता, ते सगळे फॉरेनर्स होते आणि त्यांनी त्यांच्याबरोबर एक ट्रान्सलेटर सुद्धा आणलेला होता. झालं, त्यांनी ते मंदिर बघितलं, याच्या हॉटेलमध्ये ते छान राहिले, छान जेवले, त्यांना ते सगळं फार आवडलं आणि म्हणून त्यांनी या हॉटेलच्या मालकाला भेटावं अशी विनंती केली. मॅनेजरने त्यांना अपॉइंटमेंट बुक करून दिली आणि वेळ ठरल्याप्रमाणे या हॉटेलचा मालक कोण? तो 10वी शिकलेला मुलगा, बरं का, तो ठरलेल्या वेळेनुसार तिथे त्यांना भेटायला आला. झालं, एकत्र सगळे बसले आणि संवाद सुरू झाला. पण पंचायत अशी झाली की ह्याला इंग्रजी कळत नसल्यामुळे ते काय बोलतायत ते ह्याला कळेना आणि हा काय बोलतोय ते त्यांना कळेना. आता त्या फॉरेनर्सनी त्यांच्याबरोबर एक ट्रान्सलेटर आणलेला होता. त्या ट्रान्सलेटरला मध्ये बसवलं आणि आता यांचा संवाद उत्तम प्रकारे सुरू झाला. जेव्हा हा संवाद सुरू झाला तेव्हा पहिलाच प्रश्न या फॉरेनर्सनी काय विचारला असेल? ते विचारतायत, तुम्ही इतक्या 5 स्टार हॉटेलचे मालक असून तुम्हाला इंग्रजी येत नाही? आणि यावर हा 10वी शिकलेला मराठी मीडियमचा मुलगा जे उत्तर देतो ना, ते प्रत्येक विद्यार्थ्याने ऐकण्यासारखं आहे. तो काय म्हणतो? इंग्रजी शिकत राहिलो असतो ना तर मंदिरात घंटाच वाजवत राहिलो असतो, पण पुस्तक वाचलं. म्हणून उद्योजक होऊ शकलो. त्यामुळे आपल्याला जो रिकामा वेळ मिळतो त्या वेळेत जर आपण पुस्तक वाचलं तर आपण कोण होणार? उद्योजक होणार. आणि रिकाम्या वेळेत जर मोबाईल घेऊन बसलो, लॅपटॉप घेऊन बसलो, इंटरनेटवरून वेगवेगळे ट्रेंड्स फॉलो करत बसलो तर काय होणार? सांगू का? सांगतेच. बघा, एक मुलगा तरुण IT कंपनीमध्ये, मोठ्या IT कंपनीमध्ये एका मोठ्या लेवलला तो जॉब करत होता. वय असेल जेमतेम 30 ते 35 वर्ष. लग्न झालेलं होतं, घरात छोट्या 2 लहान मुली होत्या, 2 बाळं होती त्याला. आणि त्याचं वर्षाचं सॅलरी पॅकेज 25 लाख. किती? म्हणजे महिन्याचं सॅलरी किती झाली? 2 लाखापेक्षा जास्त. बघा,
इतक्या मोठ्या पोस्टवर जॉब करणारा हा तरुण रिकामा वेळ, प्रवासातला वेळ रिकामाच असतो नाही का, या वेळेत मोबाईलचा एक्सेस यूज केला. रमी सर्कल सारख्या एका वाईट गेमच्या नादी तो लागला. पुढे त्याचा इतका भयंकर परिणाम झाला की त्याच्यावर 4 कोटीचं कर्ज झालं. किती कोटीचं? 4 कोटीचं. इतका डिप्रेशन मध्ये गेला की त्याने त्याच्याच घरी फास लावून आत्महत्या करून घेतलेली आहे. घरात त्याची बायको आणि 2 लहान लहान बाळ आहेत. आणि हे मी अजिबात माझ्या मनाचं सांगत नाही, हे इन्सिडेंट्स खरोखरच घडलेले आहेत. याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर सध्या आणखी एक रील व्हायरल होत होती, कदाचित तुम्ही ती पाहिली सुद्धा असेल. एक 3.5 ते 4 वर्षाचं छोटंसं बाळ म्हणजे मुलगा हॉलमध्ये खेळत होता. किचन मध्ये त्याची आई स्वयंपाक करत होती, जेवण बनवत होती. आणि आता लहान बाळ खेळतंय म्हटल्यावर ते कसं खेळणार, ते घरभर पसारा करणार, पुस्तकं सगळी पसरून दिली, कपडे सगळे घडी केलेले विस्कटून टाकले, किचन मधली भांडी आणून बाहेर टाकली. अशा प्रकारेच आपली मुलं खेळतात. पण आईला काम करावं लागत होतं म्हणून आईने काय केलं, त्या बाळाला ती ओरडली, नेऊन बेडरूम मध्ये बसवलं आणि त्या बाळाच्या हातात मोबाईल दिला. झालं, आईचं काम वाचलं. पण त्या मुलाला त्या मोबाईलची इतकी सवय लागली की बसता उठता, खाता पिता, जेवता झोपता त्याला सतत मोबाईल लागायचा. आणि काही दिवसांनंतर त्याच्या आईने जे दृश्य बघितलं ना, पायाखालची जमीन सरकते ते सांगता नाही. त्याच्या आईने काय बघितलं, ते बाळ शांत झोपलंय, गाढ झोपेत आहे, त्याचे डोळे बंद आहेत, पण तरी सुद्धा तो हाताने मोबाईल स्क्रोल करतोय. बघितली आहे ना रील? आणि जेव्हा त्या आईने हे दृश्य बघितलं असेल, इथे काय झालं, त्या मोबाईलच्या अतिवापराचा परिणाम त्याच्या कॉन्शियस माइंडवर झाला, त्याच्या मेंदूवर झाला आणि आता त्या मुलाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागतंय. कशामुळे झालं? आणखी एक उदाहरण सांगते. आपल्यापैकी ना बऱ्याच जणांना फेसबुकवरती सतत अपडेट द्यायची सवय असते, हो ना. आम्ही कुठे गेलो, आम्ही कधी परत आलो, आम्ही काय खाल्लं. एक मुलगी होती, तिला अशीच सवय होती, पण हिची सवय जरा वेगळी होती. ही मुलगी काय करायची, सगळ्यात छोट्या छोट्या गोष्टीचा अपडेट द्यायची. म्हणजे सकाळी किती वाजता उठली, मॉर्निंग वॉकला कधी गेली, घरी कधी आली, कॉलेजला कधी गेली, क्लासला कधी गेली, सगळे अपडेट्स ती फेसबुकवर टाकत होती. आता कॉलेजमध्ये तिला काहीतरी कारणाच्या निमित्ताने 7 ते 8 दिवसाची सुट्टी मिळाली. आणि मग खरं तर ती खूप श्रीमंत घरातली मुलगी होती आणि घरच्यांनी विचार केला फॅमिली ट्रिप काढायचा. सगळी घरची मंडळी फॅमिली ट्रिपला निघून गेली. ह्या मुलीचं सुरूच होतं, कधी निघालो, कुठली फ्लाईट पकडली, कुठे आहोत, कधी येणार, सगळे अपडेट ती फेसबुकवरनं देत होती. जेव्हा ही फॅमिली ट्रिप करून घरी आली होतं, घरात एक पैसा, एक दागिना काहीही शिल्लक ठेवला नव्हता. झालं, याने पोलीस कंप्लेंट केली. अर्थात पोलिसांनी याचा शोध घेतला. पण शोध जेव्हा पोलीस घेत होते तेव्हा त्यांना काय आढळलं माहितीये का, हे जे चोर होते ना ते तिचेच फेसबुक फ्रेंड्स होते. मग आपण कोणाला अपडेट देतोय, आपण काय करतो, आपण कुठे जातो, आपण काय खातो, आपण किती वाजता घरी येतो, कशाला कोणाला सांगायला हवंय. आजकाल तो एआयचा ट्रेंड आलाय साडीवाला, किती मुलींनी फॉलो केला? खरंच नाही कोणी केला ना? नाही, तुम्ही प्रामाणिक आहात याचं मला फार कौतुक आहे. बघा, मुलींनी तर फॉलो केलाच, कितीतरी पालकांनी सुद्धा तो फॉलो केलेला आहे. बघा, नवीन नवीन जे ट्रेंड्स येतात ना ते फॉलो करायला हरकत काहीच नाहीये, पण ते फॉलो करत असताना त्याचे काय गंभीर परिणाम होतील हे लक्षात घेऊन ते फॉलो करायला पाहिजेत. आता एका साध्या गोष्टीचा विचार करायचा, जे एआय, मी जरा स्पष्टच बोलते, जे एआय आपल्याला साडी नेसवू शकतं ते आपली साडी उतरवू शकत नाहीत, असं तुम्हाला वाटतं का? आणि आता उगाच हा मेसेज सगळीकडे व्हायरल होतोय म्हणून मी म्हणत नाहीये, तर घडलेली खरी घटना सांगते. ज्या मुलीसोबत ही घटना घडली तिनेच फेसबुकवर येऊन ही पोस्ट केलेली आहे, जेणेकरून बाकीच्या इतर मुली सावध होतील. बघा, तिने जेव्हा एआयला आपला फोटो दिला, आधी फोटो द्यावा लागतो बरोबर ना, जेव्हा या मुलीने एआयला आपला फोटो दिला तेव्हा तिने फुल स्लीव्हचा आउटफिट घातलं होतं. फुल स्लीव्ह म्हणजे पूर्ण हात भरलेलं आउटफिट घातलं होतं.
आणि जेव्हा AI ने हा ट्रेंड फॉलो करून तिला रिटर्न फोटो दिला तेव्हा ऑफकोर्स तिची साडी, तिचा तो स्लीवलेस ब्लाउज आणि तिला हातावर एका ठिकाणी तीळ होता. तो तीळ त्या फोटो मध्ये दिसत होता. आता मला सांगा, AI ला जेव्हा फोटो दिला तेव्हा हात बंद होते, तो तीळ दिसण्याचा काही संबंध येतोय का? पण तरी सुद्धा तो तीळ दिसतोय का? कारण AI फक्त तुमचं फेस स्कॅन करत नाही, तुमची अखंड बॉडी स्कॅन करतंय. त्यामुळे कुठलाही ट्रेंड फॉलो करत असताना त्याचे परिणाम लक्षात घेऊनच हे ट्रेंड्स फॉलो केले पाहिजेत. त्याच मुलीने पोस्ट केलेली आहे जेणेकरून बाकीचे सावध होतील. आता सध्या ChatGPT आलेलं आहे, हो ना? कोण कोण यूज करतं? मी पण करते. ओके, बघा हा सध्याची सिच्युएशन काय आहे. आमच्या नीलम मॅडम खूप जास्त रिलेट करतील याच्याशी. म्हणून आपण जेव्हा मुलांना अभ्यास देतो किंवा शाळेतल्या शिक्षकांनी मुलांना निबंध लिहायला सांगितला, मुलांनी तोच निबंध ChatGPT ला विचारला. ChatGPT निबंध लिहून देते, मुलं ती लिहून शिक्षकांना देत आहेत. शिक्षक मुलांना गणित सोडवायला सांगतायत, मुलं तेच गणित ChatGPT ला विचारतात. ChatGPT गणित सोडवून देते आणि तेच गणित मुलं शिक्षकांना देत आहेत. मला कळत नाहीये अभ्यास नक्की कोण करतंय, मुलं की ChatGPT? मुलं करतायत. मला सांगा, अशा पद्धतीने तुम्ही जर का अभ्यास केलात तर तुमचा मेंदू विकसित होणार आहे का? होईल? नाही होणार. आणि म्हणून एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की आपलं जे आयुष्य असतं ना, ते आपल्याला नेहमी दोन चॉईसेस देत असतं. एकतर जिंकायचं किंवा हरायचं. तुम्हाला काय करायचंय? जोरात. आपल्याला जर जिंकायचं असेल तर आपल्यामध्ये बदल झाला पाहिजे आणि हा बदल पुस्तकाचं वाचन करून येतो, मोबाईल आणि स्क्रीन ऑपरेट करून येत नाही. हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. आणि म्हणून ज्या वेळेला भगतसिंगांना फाशी झाली, दुसऱ्या दिवशी फाशी होणार आहे, पण आदल्या दिवसापर्यंत भगतसिंग क्रांतिकारकांची चरित्र आणि भगवद्गीता वाचत बसले होते तुरुंगामध्ये. फार सुरुवातीच्या काळात आपल्या देशावर आक्रमण केलेला बख्तियार खिलजी, नाव ऐकलंय कोणी? बख्तियार खिलजी. वाचनाचं महत्व जर कोणाला कळलं असेल ना तर या बख्तियार खिलजीला. बघा, आज आपण सगळे पालक इथे बसलोय. प्रत्येक पालकाची इच्छा असते की आपलं मूल परदेशी जावं, केम्ब्रिज, ऑक्सफर्ड यासारख्या मोठमोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन आपल्या मुलाने शिक्षण घ्यावं. प्रत्येक पालकाची इच्छा असते. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की एक काळ असा होता की आपल्या देशामध्ये 16 देशांपेक्षाही, जगभरातल्या 16 देशांपेक्षाही जास्त देश इथे अध्ययनासाठी म्हणजे शिक्षणासाठी येत होते. का? कारण माहितीये? कारण आपल्या देशामध्ये नालंदा नावाचं विश्वविद्यापीठ एकेकाळी होतं, म्हणजेच नालंदा युनिव्हर्सिटी. आता या नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये काय शिकवलं जायचं त्यापेक्षा या नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये काय नाही शिकवलं जायचं असा प्रश्न विचारला तर तो जास्त योग्य ठरणार आहे. सायन्स म्हणू नका, मेडिकल सायन्स म्हणू नका, केमिस्ट्री म्हणू नका, बायोलॉजी म्हणू नका, बॉटनी म्हणू नका, जिओलॉजी म्हणू नका, एस्ट्रोलॉजी म्हणू नका, जिओग्राफी, हिस्ट्री, संस्कृत भाषा, वेदशास्त्र, पुराण, एक ना अनेक हजारपेक्षा जास्त विषय या युनिव्हर्सिटीमध्ये शिकवले जायचे. आणि या हजारपेक्षा जास्त विषयांची पुस्तकं किती होती? मुद्दाम आकडा सांगते, नीट लक्ष देऊ नये का? 90 लाखापेक्षा जास्त पुस्तकं असणारी 9 मजल्यांची लायब्ररी या नालंदा विश्वविद्यालयाने जगाला खुली करून दिली होती. कुठे होती युनिव्हर्सिटी? कुठे होती? आपल्या भारतामध्ये. पण पुस्तक वाचून मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक कोणाच्याही पुढ्यात
नतमस्तक होणार नाही असं एका लेखकाने लिहून ठेवलंय. आणि हे बख्तियार खिलजीला माहित होतं. आणि हिंदुस्थानातली इतकी सगळी मस्तकं जर इतकी पुस्तकं वाचून सुधारली तर आपल्याला हिंदुस्थानावर कधीच आक्रमण करता येणार नाही, आपल्याला हिंदुस्थान लुटता येणार नाही. हे बख्तियार खिलजीला कळलं. आणि त्यामुळे या कपटी माणसाने काय करावं, त्याने ही नालंदा युनिव्हर्सिटी जाळून टाकली, त्याला आग लावली. आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की पुढचे 2.5 ते 3 महिने दिवस रात्र ही अखंड नालंदा युनिव्हर्सिटी जळत होती. आता नालंदा युनिव्हर्सिटी जळत होती म्हणजे काय होत होतं, 9 मजल्यांची इमारत जळत होती का, काय जळत होतं, 90 लाखांपेक्षा जास्त पुस्तकं या युनिव्हर्सिटी मधली जळून खाक झालेली आहेत. त्यामुळे वाचनाने किती क्रांती होते हे या बख्तियार खिलजीला कळलं. पण पुन्हा एकदा त्याच्या दुर्दैवाने आणि आपल्या सुदैवाने आपल्या भारत देशामध्ये कितीतरी क्रांतिकारक पुढे जन्माला आले. मग ते मोगल असू दे किंवा इंग्रज असू दे, सगळ्यांना हकलून देण्यात आपल्याला यश आलेलं आहे. पण हे क्रांतिकारक जन्माला तरी कुठून आले, तर गुरु गोविंद सिंगांचं चरित्र वाचून, 1857चं स्वातंत्र्य समर वाचून हे क्रांतिकारक आपल्या देशात जन्माला आलेले आहेत. आणि म्हणून आज या वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने वेगवेगळी उदाहरणं घेऊन या वाचनाचं महत्व माझ्या परीने मी तुम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता मुलं म्हणतील, मॅडम तुम्ही असं एक तास सलग इतकं सगळं सांगताय, बोलताय, आम्हाला आवडतंय, आम्हाला पटतंय, तुमचं सगळं बरोबर आहे, पण त्याचं काय आहे, आम्हाला शाळेचा अभ्यासच इतका असतो की तोच करायला आम्हाला वेळ पुरत नाही, मग आम्ही हे वाचन कधी करणार. असंच एका ठिकाणी मी व्याख्यानाला गेले होते आणि त्या ठिकाणी विषय सुद्धा वाचन होता आणि नियोजन होता. तर नियोजनावर म्हणजे प्लॅनिंग ज्याला आपण म्हणतो, टाइम टेबल प्लॅनिंग, या विषयावर मी थोडंसं व्याख्यान केलं. आणि त्यानंतर तिथला एक प्रामाणिक मुलगा त्याने ना मला स्वतःचं टाइम टेबल आणून दिलं. आणि मला 100% खात्री आहे की इथे बसलेल्या मुलांपैकी 99% मुलांचं तेच टाइम टेबल असणार. ते टाइम टेबल मी मुद्दाम इथे आणलेलं आहे, मी वाचून दाखवू, चालेल का, चालेल. बघा, तुम्ही मुलांनी स्वतःशी तुम्हाला रिलेट करता येतंय का बघा. टाइम टेबल असं आहे, म्हणजे तुमच्या टाइम टेबलची सुरुवात अशी झालेली असते, पहाटे 5 वाजता उठणे, अर्धा तास मॉर्निंग रुटीन, सकाळी 5:30 वाजता पहाटेच्या रम्य वातावरणामध्ये कठीण विषयाला सुरुवात करणे, गणित 5:30 ते 7, 7ला चहा घेणे, 7:30 पर्यंत पुन्हा विश्रांती, 8ला पुन्हा अभ्यासाला बसणे, इतिहास 8 ते 9, त्यानंतर भूगोल हा विषय अभ्यासाला घेणे, 9 ते 10 भूगोल, 10 वाजता नाश्ता करायला उठणे, अर्धा तास नाश्ता, 2 तास विश्रांती, त्यानंतर 12:30 वाजता पुन्हा प्रश्नपत्रिका सोडवायला बसणे, 2 वाजेपर्यंत प्रश्नपत्रिका सोडवणे, 2:30 वाजेपर्यंत ती तपासणे आणि जमा करणे, 2:30 ते 3 पुन्हा जेवायला उठणे, 3:15 वाजता इतिहासाचा अभ्यास, 3 ते 5 इतिहास, 5 वाजता मोकळ्या हवेत फिरायला जाणे, 6 वाजता परत येणे, चहा घेणे, 6:30 वाजता पुन्हा अभ्यासाला बसणे, विज्ञानाचा अभ्यास 6 ते 9, 9 वाजता परत जेवायला बसणे, 9 ते 10 जेवण, 10 वाजता टीव्हीवर लागलेला कार्यक्रम बघणे, त्याशिवाय मन शांत राहत, तुम्हीच उत्तर देताय, 10:30 वाजता परत मराठीचा अभ्यास वाचत वाचत झोपी जाणे, पुन्हा सकाळी 5 वाजता उठणे. बरोबर, लिहिताना आपण हेच लिहितो, हो बरोबर. पण जसजसे दिवस पुढे जातात ना, तसतसं हे टाइम टेबल जास्त जलद गतीने धावायला लागतं आणि मग ते काहीसं असं होतं बघा. काल ठरवलेल्या वेळापत्रकानुसार उद्या सकाळी 5 वाजता उठावयाचे होते, पण रात्री मित्राने आग्रह केल्यामुळे कांतारा 2 बघायला गेलो. 12 वाजता परत आल्यामुळे पहाटे 5 वाजता उठणं जमलं नाही, मग 7:30 वाजता उठलो. 7:30 ते 8 आता कालच्या टाइम टेबल प्रमाणे हा विश्रांतीचाच वेळ होता, त्यामुळे पुन्हा झोपी गेलो. विश्रांतीचाच हा वेळ होता, पुन्हा झोपी गेलो. 8 वाजता इतिहासाचा अभ्यास करायचा होता,
पण माझं पुस्तक माझ्या मित्राने नेल्यामुळे मला अभ्यास करता आला नाही. आता वेळापत्रकाप्रमाणेच चालायचे असल्यामुळे त्या वेळेत इतर विषयांचा अभ्यास करून चालणार नाही. त्यामुळे तो वेळ मी टीव्ही बघण्यामध्ये घालवला. 10 वाजता परत नाश्त्याची वेळ. पण आज आईने इतका सुंदर नाश्ता केला होता की तो खायला अर्ध्या तासाच्या ऐवजी 1 तास लागला. त्यामुळे प्रश्नपत्रिकेचा अर्धा तास त्यामध्येच निघून गेला. पण परत जास्त खाल्ल्यामुळे डुलकी यायला लागली. त्यामुळे आजचा पेपर म्हणजेच प्रश्नपत्रिका उद्या सोडवू असा विचार करून मी दुपारची शांतपणे झोप घेतली. शरीराला विश्रांती मिळाल्याशिवाय मनाला विश्रांती मिळत नाही आणि मनाला विश्रांती मिळाल्याशिवाय बुद्धी काम करत नाही. उगाच वेड्यासारखं काहीतरी करून चालणार नाही असं कालच आमच्या सरांनी आम्हाला सांगितलं होतं. त्यानंतर डोळा लागला. खरं तर मी 1च तास झोपणार होतो, पण उठलो आणि पाहिलं तर तोपर्यंत 7:30 वाजले होते. आता 7:30 वाजता खरं तर भूगोलाचा अभ्यास करायचं नियोजित होतं, पण मला भूगोल कळतच नाही. त्यामुळे जे कळत नाही ते करण्यात अर्थ काय असा विचार करून मी ते केलंच नाही. त्यानंतर आईने जेवायला हाक मारली. जेवता जेवता टीव्हीला चांगला पिक्चर लागला होता. तो बघण्यात 11 कधी वाजले कळलं नाही. आता उद्या पुन्हा लवकर उठायचे असल्यामुळे आता अभ्यास करत बसत नाही. आता झोपलो नाही तर उद्या पहाटे उठणं होणार. हे असतं तुमचं टाइम टेबल. येस, असं थंब करा ज्यांना ज्यांना पटलं. क्या बात है. आता मला सांगा, असं जर तुमचं टाइम टेबल असेल तर तुम्हाला यश मिळेल. त्यामुळे आज या वाचना प्रेरणा दिनाच्या निमित्ताने तुम्हाला ठरवायचंय की तुम्हाला नक्की काय करायचंय. आपल्या आयुष्यात आपला आदर्श कोण असायला हवा. बघा, पालकांना मी मुद्दाम सांगेन की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज लहान होते, लहान म्हणजे किती लहान, त्यांना वाचताही येत नव्हतं, पण त्यावेळेला आऊसाहेबांनी त्यांना रामायण आणि महाभारत वाचून दाखवलंय. त्यामुळे आता आपण जे म्हणतो ना की आपली मुलं वाचत नाहीत, अभ्यास करत नाहीत, अवांतर वाचन करत नाहीत, पण हा सगळा ब्लेम आपल्या मुलांवर करण्याआधी आपल्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आहे का? आपल्या घरात डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं आत्मचरित्र अग्निपंख आहे का? याचं आत्मपरीक्षण पालकांना करावंच लागेल. बघा, लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराज रामायण वाचत होते, महाभारत वाचत होते आणि त्यामुळे जेव्हा ते मोठे झाले त्यावेळेला प्रसंगी रामासारखं आणि प्रसंगी श्रीकृष्णासारखं ते वागलेत. पण आज जर आमची मुलं टीव्हीवर कार्टून बघत असतील तर ती मोठी होऊन कोण बनणार आहेत? कोण बनणार? कार्टूनच बनणार आहेत. ते सांगायला कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही. आणि म्हणून आपल्या आयुष्यात आपला आदर्श कोण असायला हवा, मोबाईल की पुस्तक, हा वाद घालण्यापेक्षा हातात आलेल्या मोबाईलचा वापर कोणत्या पद्धतीने करायला हवा याचा विचार जर का विद्यार्थ्यांनी केला ना, तरच खऱ्या अर्थाने अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातला भारत आपण घडवू शकतो. इतकंच मी सांगेन. आता या ठिकाणी आपण या व्याख्यानाला पूर्णविराम देऊया. पुन्हा एकदा आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी आणि सगळ्या पालकांनी, विशेषतः इथे बसलेल्या या छोट्या मंडळींनी, हे माझे मोठे श्रोते आहेत बरं का, या मंडळींनी खूप सुंदर असा प्रतिसाद दिला आणि सगळ्यांसाठी आपण एकदा जोर लावला पाहिजे. कसं आहे ना, जेव्हा आपली मुलं उत्तर त्यावेळेला नकळत दिसून येतं की आपल्या घरातले संस्कार काय आहेत, आपले शिक्षक आपल्या मुलांवर काय संस्कार करतायत. त्यामुळे मुलांचं कौतुक तर आहेच, पण या मुलांच्या पालकांचं आणि त्यांच्या शिक्षकांचं सुद्धा तितकंच कौतुक आहे. पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. खरं तर आजचा रविवारचा दिवस, दिवाळी जवळ आलेली आहे. एकच रविवारचा दिवस मिळतो, त्यात साफसफाई, फराळाची कामं सगळं असतं, पण तरी सुद्धा
आपण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आणि आमच्या किणी कुटुंबियांनी या ठिकाणी ही जागेची उपलब्धता करून दिली. आपण सगळ्यांनी खूप सुंदर असा रिस्पॉन्स या कार्यक्रमाला दिला. त्यामुळे पुन्हा एकदा मनापासून आपली कृतज्ञता व्यक्त करते. आणि 1 तास बसणं खरंच साधी गोष्ट नाहीये. तुम्ही 1 तास बसला, टाळ्या झाल्या पाहिजेत. तर या ठिकाणी सगळ्यांचीच एकंदरीत कृतज्ञता व्यक्त करून मी आवर्त घेते. पुन्हा एकदा धन्यवाद देते. छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की. धन्यवाद.